तर आज काय बनवणार आहेस तू स्पेशल? आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे ना, तर रताळ्याची खीर. चला तर मग. चला. तर मम्मी आपले फायनली 1000 सबस्क्रायबर्स झालेले आहे आपल्या मेन चॅनल वरती, स्वाती ढोकळे या चॅनल वरती, आपल्या कुकिंग चॅनल वरती. तर तुला कसं वाटतंय? मला तर खूप भारी वाटतंय. असं वाटतं एवढ्या वर्षाची मेहनत आज सफल झाली. हो. म्हणजे 1000 सबस्क्राईब झाले तर काय छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप मेहनत केली आणि त्यासाठी माझ्या मुलीने मला खूप साथ दिली या, माझ्या गुड्डूनी खूप झाली. तसंच माझ्या नवऱ्याने पण मला खूप साथ दिली या. माझा नवरा असा मला प्रत्येक जी मी गोष्ट करते ना त्यात मला सपोर्ट करतात. ते खूप चांगला आहे माझा नवरा. आणि पप्पानी मम्मीसाठी आयफोन 15 प्रो मॅक्स घेऊन दिला होता, खास मम्मीला रेसिपी बनवण्यासाठी. तर पप्पामुळे, मम्मीमुळे आणि म्हणजे आमच्या फॅमिली आम्ही खूप हे एकसाथ राहून हे सगळं झालंय माझ्या फॅमिलीमुळे, माझ्या मुलींमुळे आणि माझ्या नवऱ्यामुळे आणि मेन तुमच्यामुळे. हो. कारण की तुम्ही जर सपोर्ट केला नसता तर हे झालंच नसतं. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. तर मग असं सपोर्ट करत राहा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मम्मी काय काय घेतलंय तू साहित्य सांग सगळं. तर आज मी रताळ्याची खीर बनवत आहे ना, तर रताळ्याची खीर बनवण्यासाठी मी ते रताळे शिजवून घेतलेत आणि साल काढून घेतलंय. आणि ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम आणि पिस्ता, थोडीशी साखर, 2 चमचे साखर, साजूक तूप आणि वेलची. आणि तुम्ही आहे ना रताळ घ्यायचा तर छोटे साईज मधले घ्या, ते खूप मस्त गोड लागतात. मोठे ना असे थोडे निब्बार असतात आणि चांगले पण आणि ते थोडे सपाक लागतात. हो. असे गोड वाले तुम्ही घ्या, छोटे छोटे मस्त क्यूट वाले. तर चला मग. तर सगळ्यात पहिले मम्मी काय करायचं आहे, आता मी रताळ खिसून घेते काय सगळ्यात पहिले. तर अगर तुम्हाला आवाज येत असेल ना गाण्याचा, ते आमच्या मागे देवी बसते ना, म्हणून तिकडनं ना रेडिओ मध्ये डिस्कोचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. आमच्या बिल्डिंगच्या खाली मागेच एकदम जवळच. हो. आता मी रोज दुपारी रेसिपी करतो पण आज आम्हाला वेळ भेटला नाही ना, आज थोडा आवाज येईल तर प्लीज इग्नोर करा. तर हे खिसून घ्यायच्या आधी. आणि मम्मीची साडी कशी वाटली सांगा. साडी पण कशी वाटली ते सांगत जावा मला. हो. आणि तुमच्याकडे पण काय रेसिपी असतील तर मला सांगत जावा कमेंट करून, मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. हो. तर आपलं रताळ खिसून झालेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया, साजूक तूप. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ना, आपण थोडेसे याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. फ्राय केलं ना खूप छान त्याला स्वाद लागतो. फ्रूट चांगले भाजून झालेत. आता आपण त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. त्याच्यामध्ये दूध घालूया. उडल ग गुडू मागं सर. हे गरम दूध आहे ना, हळूच घालायचं. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घातले. मी गरमच दूध घातले. आता आपण त्याच्यामध्ये साखर घालूया. आणि गरम दूध टाकताना थोडं केअरफुली, अंगा उडण्याची. थंड जरी ओतलं तरीही चालेल, पण थोडंसं गरम ओतलं ना फोडणी चांगली बसते आणि स्वाद पण छान लागतो ना खिरीला. आता आपण त्याच्यामध्ये साखर घालूया. साखर आपण थोडीच घालायची आहे कारण की रताळ पण गोड असतात ना. आता मी छोटं 2 चम्मचच घालते, 2 पण नाही, 1.5 चम्मचच घालते. आता हे आपण चांगलं साखर विरघळून ठेवूया. उकळी आली चांगली. आता आपण त्याच्यामध्ये हा किसलेले रताळ घालूया आणि आपण हलवून घेऊया. वाव, किती सुंदर दिसते आणि इतकं भारी वास येतोय ना, काय बोलू मी. लय भारी वास येतोय. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकायची. आमच्या किंजूचा आवाज येत असेल मध्ये तर प्लीज समजून घ्या तुम्ही, कारण की आम्हाला लहान बाळ असेल ना घरात तर कालवा तर होणारच व्हिडिओ मध्ये.
करते, मस्ती करते. मस्ती करते. बाळ असेल ना तर असंच असतं. तुमच्याकडे मस्ती करते, रडत नाहीये. हा, मस्ती करते ती. आपण याच्यामध्ये थोडंसं केसर पण टाकू शकतो ना? केसर पण टाकू शकतो, पण मी नाही टाकणार केसर. नाही चालत उपवासाला? काय माहिती चालतं की नाही, मला सांगा कमेंट मध्ये. चालत का नाही ते? चालत असेल बहुतेक असं मला वाटतंय, पण मला माहिती नाही. तुम्ही सांगा मला कमेंट करून चालतं की नाही. पण मी नाही घालत आता रेसिपीमध्ये केसर. आता ना खीर आपण ना 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटात शिजते आता, कारण की आपण रताळे तर शिजवून घेतलेले आहेत. फक्त त्याला घट्टसर असा दाटपणा आला की आपली खीर बनवून तयार होते. आपली खीर बनवून तयार आहे. आता मी सर्व करते. भाजते का ग? नाही भाजत ग, काचेचं भांडं आहे ना, नाही भाजत. बघा किती छान खीर बनवून झाली आपली. हो ना. आपल्याला रोज रोज असं तिखट पण खायला ना मजा नाही येत ना, आणि कंटाळ पण येतो. म्हणून काहीतरी गोड पण बनवायचं उपवासाला. आणि खूप मस्त लागतं रताळ. ज्याला रताळ आवडतं ना त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि पोट पण भरतं रताळानी. पोट पण भरतं. आणि आता आपली खीर बनवून तयार आहे. आणि आता थोडेसे ड्रायफ्रूट. वाव, ओहो मस्त. अजून थोडे मम्मी टाकते की काय? वाव. तर आजच आपले 1000 सबस्क्रायबर पण झाले आणि काहीतरी गोड पण बनव. हो, बेस्ट. आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण झालं आणि तोंड गोड करायला गोडच रेसिपी. चला तर मग रताळ्याची खीर बनवून तयार आहे. आणि पहिले आमची आज किंजू खाणार. किंजू टेस्ट करणार. गरम आहे पण गरम असेल. कशी झाली ग बा? कशी झाली ग किनू? कशी झाली? छान छान छान. बोल असं कर छान. आता ते काय करणार नाही. छान. आता तिला अजून पाहिजे. तिला आवडली. अजून चारा गरम आहे वाटतं. नाही, थंड. छान आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असा सपोर्ट करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय. धन्यवाद. बाय.